मित्रांनो, 6 जानेवारीच्या दिवशी वर्षाची पहिली मोठी अंगारक संकष्टी चतुर्थी आहे. हो मित्रांनो, नवीन वर्ष सुरू झालेलं आहे 2026 आणि या नवीन वर्षात जोही दिवस शुभ दिवस येईल तो खूप महत्त्वाचा असतो. जोही सण येईल पहिला तो सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. कारण या शुभ दिवसांना आणि या शुभ सणांना आपण काही उपाय, काही मंत्रजप, काही कामं केली तर संपूर्ण वर्ष आपलं सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि चांगल्या आरोग्याचं जाणार आहे. तर मित्रांनो, पौर्णिमा, चतुर्थी, एकादशी हे शुभ दिवस असतात. तशीच सगळ्यात मोठी अंगारक संकष्टी चतुर्थी येत आहे मित्रांनो. अंगारक का? तर जीही मंगळवारच्या दिवशी चतुर्थी येते तिला मंगळी चतुर्थी म्हणतात किंवा तिला अंगारक चतुर्थी म्हणतात आणि ही सगळ्यात मोठी चतुर्थी मानली जाते. मंगळवारचा दिवस हा श्री गणेश गणपतीचा दिवस असतो आणि त्या दिवशी येणारी चतुर्थी ही सगळ्यात मोठी असते. तर वर्षाच्या पहिल्याच महिन्यात आणि सगळ्यात पहिलीच चतुर्थी ही अंगारक चतुर्थी येत आहे. हा अंगारक योग तयार होत आहे. तर हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तर या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात 3 कामं करायची आहेत. हे 3 कामं केलीत तर विघ्नहर्ता श्री गणेश तुमचे सर्व विघ्न दूर करेल आणि संपूर्ण वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आनंदाचं आणि चांगल्या आरोग्याचं जाणार आहे. आता ही 3 कामं कोणती? तर मित्रांनो, या दिवशी जमेल, ज्यांना जमेल, ज्यांचं आरोग्य चांगलं आहे, ज्यांच्यामध्ये शक्ती आहे, ऊर्जा आहे, त्यांनी या दिवशी व्रत, उपवास नक्की करावा. उपवास म्हणजे कसा? सकाळी उपवास करा, संध्याकाळी नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे. आणि उपवास जमत नसेल, तुम्हाला आरोग्याच्या समस्या असतील, गोळ्या औषधं चालू असतील तर उपवास नाही केला तरी चालेल. आता हे 3 कामांबद्दल आपण बोलून घेऊया. पहिलं काम आहे, तुम्हाला या दिवशी संध्याकाळी 21 मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पासाठी करायचा आहे. मग ते उकडीचे असतील, पुरणाचे असतील किंवा आपण जे खोबरं भाजून करतो तसे असतील तरी चालतील. पण कोणतेही तुम्हाला जे जमतील, तुम्ही जे करू शकत असाल ते 21 मोदक तुम्ही करायचे आहेत. 21 मोदक आणि गणपतीला संध्याकाळी तो नैवेद्य दाखवायचा आहे. हे पहिलं काम. दुसरं काम आहे, तुम्हाला एक जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे. जास्वंदाचं फूल आणायचं आहे किंवा जास्वंदाच्या फुलांचा हार आणायचा आहे आणि गणपती बाप्पाला तो हार घालायचा आहे. हार नाही मिळाला तर एक फूल आणायचं आहे आणि ते फूल गणपती बाप्पाच्या समोर ठेवायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की तुमच्या घरातून सर्व विघ्न, सर्व अडचणी, सर्व संकट, दरिद्री, गरिबी, रोग, आजार दूर करा. आमच्या घरामध्ये सुख, समृद्धी नांदू द्या, चांगले आरोग्य, शांतता नांदू द्या, अशी प्रार्थना गणपती बाप्पाला करायची आहे आणि ते फूल गणपती बाप्पाच्या समोर ठेवायचं आहे. हे झालं दुसरं काम. तिसरं काम, नित्यसेवा या पोथीतून किंवा तुमच्याकडे जर दुसरी पोथी असेल तर त्यातून किंवा ऑनलाईन गुगलवरून तुम्हाला एक वेळेस गणपती अथर्व शीर्ष एक वेळेस वाचायचं आहे. गणपती अथर्व शीर्ष एक वेळेस वाचायचं आहे. हे 3 कामं तुम्ही संध्याकाळी 6 जानेवारीच्या दिवशी करायचं आहे आठवणीने. आणि गणपती बाप्पाची आराधना, गणपती बाप्पाची पूजा करायची असेल, कारण हा दिवस मित्रांनो खूप मोठा आहे. कारण कधीच वर्षाच्या सुरुवातीलाच अंगारक चतुर्थी येत नाही, अंगारक योग तयार होत नाही. मंगळी चतुर्थी खूप महत्त्वाची असते. तर या दिवशी तुम्ही नक्की हे 3 कामं करा. तुमचे सर्व विघ्न श्री गणेश गणपती विघ्नहर्ता दूर करतील. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.